हाय फ्रेंड्स, स्वप्ना कुंकू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अधिक मासाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा हिंदू कॅलेंडरमधील एक अतिरिक्त महिना आहे, जो दर 3 वर्षातून एकदा येतो. अधिक मास हा महिना अतिशय शुभ मानला जातो आणि आध्यात्मिक उपासना, भक्तीसाठी एक आदर्श काळ मानला जातो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि देवतेकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त विविध धार्मिक विधी देखील करतात आणि प्रार्थना करतात. अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झाली, जेव्हा हिंदू कॅलेंडर चंद्रावर आधारित होते. चंद्र आणि सौर कॅलेंडर मधील फरकांमुळे 2 कॅलेंडर समर्पित करण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. या अतिरिक्त महिन्याला अधिक मास असे नाव देण्यात आले आहे. हा महिना आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे तसेच मानला जातो. या काळात बरेच भक्त उपवास करतात, दानधर्म करतात आणि इतर धार्मिक प्रथा देखील करतात. हिंदू पौराणिक कथेनुसार अशी आख्यायिका आहे की त्रिपुरास राक्षसाने एकदा तिन्ही लोकांचा नाश केला, मात्र देवता त्यांचा पराभव करू शकले नाहीत. भगवान ब्रह्मदेवाने त्यांना भगवान विष्णूंची मदत घेण्याचा सल्ला दिला, ज्यांनी वराहाचे रूप धारण केले आणि या राक्षसांचा वध केला. त्यानंतर भगवान विष्णू 4 महिने ध्यानस्थ राहिले. देवतांना त्यांच्या अनुपस्थित विश्वाच्या कल्याणाची काळजी वाटली. त्याने हे अंतर भरण्यासाठी ब्रह्मदेवाला अतिरिक्त महिना निर्माण करण्याची विनंती केली आणि अशा प्रकारे अधिक मास हा अस्तित्वात आला. आता या अधिक मासामध्ये काय करावे, काय करू नये, तसेच या अधिक मासामध्ये जावयाला वाण देखील दिले जातात. लेकी जावयांची हौस देखील पुरवली जाते आणि आईला देखील भेटवस्तू दिली जाते. आता या महिन्यामध्ये जर काही गोष्टी आपण केल्या तर त्यांचे कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत जाते. पण या महिन्यामध्ये जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्यांचे दुष्परिणाम देखील होतात, आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात, आपल्याकडून या चुका होऊन जातात. आता अगदी आपण जाणून-बुजून तर या चुका करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. तसेच 3 वर्षातून महिला एकदा जोडवी बदलत असतात, तर अधिक मासामध्ये जोडवी कधी बदलावी, तसेच जोडवी कशी असावी याबद्दलची माहिती देखील मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर अधिक मास हा अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो आणि या महिन्यामध्ये दानधर्माचे अतिशय महत्त्व मानले जाते. दानधर्म केल्यामुळे आपल्याला त्याचे सहस्रपटीने फळ प्राप्त होते. आता आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल.
जेणेकरून आशीर्वाद मिळेल. अधिक मास हा कधी सुरू होतोय तर ते आता आपण बघूया. आता वैशाख अधिक ज्येष्ठ, तर वैशाख अमावस्या ही 16 तारखेला संपत आहे. आता इथे शनी अमावस्या देखील आहे. हा शनिवार आहे. इथे शनी जयंती देखील आहे. अमावस्या प्रारंभ पहाटे 5:11 आणि अमावस्या समाप्ती 1:31 आहे. समाप्ती होत आहे. तर अधिक मास सुरू होत आहे. अधिक ज्येष्ठ महिना चंद्रदर्शन करी दिन गंगा दशहरा प्रारंभ. चंद्रदर्शन करी दिन पुरुषोत्तम मलमास अधिक ज्येष्ठ मास आरंभ. 17 तारखेपासून अधिक मास हा सुरू होत आहे. त्यानंतर 21 तारखेला गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे. आपल्याला जर काही खरेदी करायची असेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता. कारण की गुरुपुष्यामृत योगावर जर काही खरेदी केली तर त्यामध्ये 13 पटीने वाढ होते असे देखील म्हटले जाते. मग अगदी तुम्ही जोडवी देखील 21 तारखेला खरेदी करू शकतात. त्यानंतर जून महिन्यामध्ये इथे लिहिलेलं आहे की अधिक मास ज्येष्ठ निजजे ज्येष्ठ, तर 3 तारखेला संकष्टी चतुर्थी असणार आहे. त्यानंतर 11 तारखेला कमला एकादशी आहे आणि अधिक मास हा 15 तारखेला संपत आहे. अधिक ज्येष्ठ अमावस्या या दिवशी सोमवार आलाय, त्यामुळे सोमवती अमावस्या देखील याच दिवशी आहे आणि अधिक मासाचा हा शेवटचा दिवस देखील आहे. अधिक महिना हा 15 तारखेला संपणार आहे. ज्येष्ठ अमावस्या आपली हिंदू संस्कृती ही प्रत्येक नात्याला मानाने वागवण्यास शिकवते. मग ते नाते पती-पत्नीचे असो वा सासर-माहेर दोन्हीकडचे असो, नात्यांमधील प्रेम अबाधित ठेवण्याचे काम हे महिने आणि उत्सव करत असतात. अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना. हा देखील असाच एक नात्यांचा धागा जपणारा महिना आहे. तो धागा म्हणजे सासू-सासरे आणि जावयाचे नाते. आपल्या मुलीचा नवरा प्रत्येक आई-वडिलांना नारायणासमान असतो. तसेच अधिक मास हा श्री विष्णूंच्या उपासनेचा असल्यामुळे नारायण रूपी जावयाला मुलीचे आई-वडील घरी बोलावून त्याला मानाने वाढण देतात. त्यामुळेच या महिन्यात जावयाला अधिक महत्त्व देण्याची पद्धत आहे. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे नारायण. विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असे संबोधले जाते. त्यानुसार विवाह संस्कार होतात. त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांसाठी जावई हा नारायण असतो. नवीन लग्न झालेल्यांसाठी या महिन्याचे विशेष महत्त्व असते. सासूरवाशी मुलीचे आई-वडील जावयांना आणि मुलीला तिच्या घरी जेवायला बोलावतात. तसेच काही ठिकाणी या महिन्यात जावयाला घरी बोलावले जाते. त्याला गोडाधोडाचे जेवण दिले जातात. त्याचा मानपान आणि त्याला सोने किंवा चांदीची वस्तू दान देण्याची देखील पद्धत आहे. अधिक मासातील प्रत्येक दिवसच
शुभ असतो. जावयाला त्याच्या सवडीने घरी बोलावले जाते. त्याच्या आवडीनुसार पदार्थ बनवले जातात आणि त्याला भेटवस्तू दिली जाते. सध्या सोन्या चांदीचे भाव वाढले असल्या कारणांमुळे लोकांचा कल सोने चांदीच्या छोट्या वस्तू घेण्याकडे आहे. अर्थात हा सगळा स्वइच्छेचा भाग आहे. आता तुम्हाला घेणे शक्य असेल तर काही तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात. अधिक मासांमध्ये जावयाला दीपदान देण्याचेही महत्त्व आहे. हे पुण्यप्रद मानले जाते. अधिक महिना हा 33 दिवसांचा असतो. यामुळे या महिन्यात 33 आकड्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यात जावयाला वाण देताना 33 अनारसे किंवा इतर तळणातील पदार्थ देण्याची पद्धत आहे. यासोबतच अनेक जण चांदीचा दिवा आणि सोन्याची भेट वस्तू देतात. अर्थातच सोन्या चांदीच्या वस्तू या वैकल्पिक आहेत. प्रत्येकजण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार प्रथा हा पाळत असतो. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या महिन्यांमध्ये दीपदानाला महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की चांदीचे का द्यावे, तर लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे चांदीचे निरंजन द्यावे. जेव्हा तुम्ही चांदीचे निरंजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणाम कमी होतात. म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलावतात. त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात. त्यासोबत 33 अनारसे, 33 बदासे सोबत एक चांदीचे निरंजन देतात. 33 दिव्याने जावयाला औक्षवान करतात. या अधिक मासांमध्ये आईची ओटी देखील भरली जाते. लग्नकार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व असते. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी म्हणतात. त्याच्या चुकीचा अर्थ काढत कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का अशी चर्चा करतात. मात्र तसे नसून कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. आपण ज्या मुलीला लाडापोडाने वाढवली तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई-वडिलांना कठोर व्हावी लागते. त्यांच्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचे घर मिळते. त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरते. आता अधिक मास का तर अधिक मासात सगळीच पुण्यकर्म केली जातात. त्यात आणखी एका पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटीही भरली जाते. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात. परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही सांयुक्तिक अर्थ या संस्कारातून काढता येतो. विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते, परंतु सासूची ओटी
भरू शकत नाही. कारण लग्न करून घरी आल्यावर आपल्या सोन्याची ओटी भरून आपला मुलगा राजीखुशी तिच्या पदरात येते. सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही. त्यामुळे आपण सासूची ओटी भरायची नाही. अगदी तुम्ही सासूला साडी देखील घेऊ शकता. फक्त आपण सासूची ओटी ही भरायची नाही. आता आईची ओटी भरणे शक्य नसेल तर अन्य सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरावी. तसे केल्याने सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमय आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्या व परिवाराला लाभतात. आपण आईकडे गेलो तर आई आपल्याला कधीच रिकाम्या हाती घरी देखील पाठवत नाही. त्यामुळे आपण आईसाठी एवढे तरी करू शकतो. आपण कमीत कमी या महिन्यामध्ये आईची ओटी भरायची आहे. अगदी तुम्ही साडी देखील घेऊ शकता किंवा आईसाठी देखील तुम्ही अगदी चांदीचे निरांजन किंवा अगदी इतर धातूंचे निरांजन देखील खरेदी केले तरी पण चालेल. तसेच काही ठिकाणी आईला देखील जोडवी केली जातात. आता भरपूर महिलांना प्रश्न पडतो की अधिक मासांमध्ये जोडवी ही करावी लागतात. मग आपण ही जोडवी नक्की नवऱ्याकडून करावी किंवा आईकडून करावी किंवा अगदी आपण स्वतः करावी. तर आपल्याला जी काही जोडवी करायची आहे तर ती तुम्ही पतीकडून देखील करू शकता किंवा माहेरकडून करून घेतली तरी पण चालेल. पण अगदी माहेरकडली परिस्थिती नसेल तर तुम्ही स्वतः केली तरी चालेल. पण कारण की आपली आई ही आपल्याला कधीच काही कमी पडू देत नाही किंवा काही कमी करत नाही. पण परिस्थिती समजून घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. अगदी तुमचा पहिलाच धोंडा असेल लग्नानंतरचा तर तुम्ही अवश्य माहेरून तुम्ही जोडवी करून घेऊ शकता. आणि जर पहिला धोंडा नसेल तर तुम्ही स्वतः जोडवी केली तरी पण चालेल. आता जेव्हा आपण जोडवी करत असतो तर तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. हिंदू धर्मामध्ये स्त्रियांच्या प्रत्येक अलंकाराचे एक विशेष महत्त्व आहे. पुरातन काळापासून लग्नानंतर महिलांसाठी मंगळसूत्र, बांगड्या आणि पायातील जोडवी यांचे खूप महत्त्व सांगितले जाते. लग्नानंतर महिला त्यांच्या पायात जोडवी घालतात. असे म्हणतात की पायामध्ये जोडवी घालण्यामागे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. असे म्हणतात की पुरातन काळापासून लग्न झालेल्या सुवासिनी महिला ज्या प्रकारे मंगळसूत्र घालतात तसेच जोडवी देखील घालतात. जोडवी महिलांना आपल्या पतीशी जोडून ठेवतात. तसेच विवाहित महिलांच्या 16 शृंगारांपैकी देखील जोडवी ही असतात. महिलांच्या पायाच्या अंगठ्या शेजारच्या बोटांमध्ये जोडवी घालतात. वैज्ञानिकदृष्ट्या या पायाची शीर सरळ गर्भाशयाशी जोडलेली असते. अशा वेळी जेव्हा या पायावर जोडवीचा दाब पडतो तेव्हा शीर देखील दबते, ज्यामुळे शिरांमध्ये रक्ताचा संचार सुरळीत होतो. या जोडव्या ॲक्युपंक्चरचे काम देखील करतात. त्यामुळे महिलांचे ब्लड प्रेशर देखील नियंत्रणामध्ये राहते. तसेच यामुळे
मासिक पाळी संबंधित कोणतीही समस्या निर्माण होत नाही. ज्या महिलांची मासिक पाळी अनियंत्रित असते त्यांनी जोडवी नक्की घालायला हवी. आता तुम्ही पाहिले असेल, महिला पायामध्ये नेहमी चांदीच्या जोडवी घालतात. सोन्याची किंवा इतर कोणत्याही धातूची जोडवी महिला पायामध्ये घालत नाही. खरे तर सोन्याला देवी लक्ष्मी स्वरूप मानले जातात. त्यामुळे कधीही कमरेच्या खालच्या भागात सोन्याचे दागिने घातले जात नाही, कारण यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होत असल्याचे म्हटले जाते. तसेच चांदी जमिनीखालील ऊर्जा शोषून घेते आणि आपल्या शरीराला ऊर्जा देखील प्रदान करत असते. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता आपली भलेही कितीही परिस्थिती असो तरी आपण सोन्याची जोडवी ही पायामध्ये घालायची नाही. आपण चांदीची जोडवी पायामध्ये घालायची आहे. आता चांदी खूप महाग झालेली आहे किंवा अगदी आपल्याला चांदीमध्ये काही डिझाईन आवडली नाही तर अशा वेळेस महिला अगदी नकली जोडवी देखील पायामध्ये घालत असतात. तर असे आपण चुकूनही करायचे नाही. अधिक मासामध्ये आपण पायामध्ये चांदीची जोडवी ही घालायची आहे. याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता आपले पाय हे पाण्यामध्ये असतात. जोडवी ही झिजत देखील असतात आणि जेव्हा पण अधिक मासामध्ये जोडवी केली जातात तर त्यामध्ये भर टाकली जाते. त्यामुळे पायामध्ये जेवढी जोडवी आहे त्यापेक्षा थोडीशी जास्त भर टाकून आपण जोडवी ही आवर्जून करून घ्यायची आहे. अधिक मास हा 3 वर्षातून एकदा येत असतो आणि 3 वर्षातून हा एकच शुभ मुहूर्त आपल्याला जोडवी करण्यासाठी शुभ ठरत असतो. आता अगदी तुम्ही जोडवी कधी खरेदी करू शकता तर अधिक मासामध्ये गुरुवारी गुरुपुष्यामृत योग देखील जुळून येत आहे. मग 21 तारखेला तुम्ही जोडवी केली तरी पण चालेल आणि गुरुपुष्यामृत योगावरती जर तुम्हाला शक्य नसेल तर अधिक मास संपण्याच्या अगोदर कधीही तुम्ही जोडवी खरेदी करू शकता. खरेदी केली तरी पण चालू शकेल. आता या अधिक मासामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात तसेच कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. सत्कार्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक करावी. या महिन्यात शक्य तेवढी धार्मिक विधी, पूजापाठ करावेत. स्तोत्र पठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, म्हणून या महिन्यात अधिकाधिक स्तोत्र पठण करावे. या महिन्यात श्रीमद भागवद्गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य, श्री रामकथेचे पठण, विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थासहित पठण करावे. या महिन्याची कथा भगवान विष्णू, भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे. यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावे पूजा करावी. जर तुम्हाला पठण करता येत नसेल किंवा रोजच्या कामकाजाच्या धावपळीमुळे वेळ मिळत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय
या मंत्राचा जप दररोज 108 वेळा नक्की करू शकता. तसेच अगदी आपण अधिक मासाचे महात्म्य देखील पठण करायचे आहे किंवा अगदी पठण करणे शक्य नसेल तर तुम्हाला अधिक मासाची पोथी ही वरती देखील मिळून जाईल. तिथून श्रवण केली तरी पण चालेल. पण अधिक मास महात्म्य तुम्ही या महिन्यामध्ये आवर्जून ऐकायचे आहे. तसेच या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळचे घेतले पाहिजे, जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले असते. पण प्रत्येकाला हे काही शक्य होत नाही. त्यामुळे तुम्हाला जेवढे नियम पाळता येतील तेवढे नियम तुम्ही नक्की पाळू शकतात. या महिन्यात दीपदानाला खूप महत्त्व आहे. या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते. पुरुषोत्तम महिन्यात स्नान, पूजा, अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे त्रास देखील दूर होतात. तसेच या अधिक महिन्यामध्ये लग्नकार्य, मुंज, साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य या अधिक मासामध्ये केले जात नाही. या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकाली, श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत, कान टोचणे, गृहप्रवेश यासारखे शुभ कार्य या महिन्यामध्ये केले जात नाही. आता या अधिक महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन आपण करू नये. तसेच कांदा, लसूण हा देखील वर्ज्य करावा. कारण की कांदा, लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. तसेच मांसाहारापासून आपण या अधिक महिन्यांमध्ये दूर राहायचं आहे. तसेच तांदळाचा कोंडा, उडीद डाळ, उडीद, मोहर, मसूर, कांदा, लसूण, शिळे अन्न, मद्यपान करू नये. या गोष्टी आपण कटाक्षाने पाळाव्यात. तसे टाळायचे देखील आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन